We will next move towards the topic, the most important topic, that is control and coordination. So it is the lengthy topic you think among your syllabus, because this topic contains structure of brain, structure of spinal cord, then structure of nerves, then the mechanism of the conduction of nerve impulse from one nerve to the next nerve. Then we come across the next part of this topic is a sense organ. So what are the types, or which are the types of the sense organs? सेन्स ऑर्गन्स किती आहेत, कोणते आहेत, फंक्शन्स काय काय. अँड द थर्ड इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द टॉपिक इज ए कोऑर्डिनेशन, that is hormonal structures or the number of the glands present in the body and the number of the secretions which are secreted by the respective glands. So the collective part of this topic, so we think, which is lengthy one. But if you again divide the topic into 3 different parts, then that will much easy to learn to study this topic. So in first part we learn about structure of brain, location of brain, the different categories, the different parts of the brain and the subparts of again the brain, and the functions of the each department of the brain. That is the first part. Then beside the brain there is a spinal cord. So the structure of spinal cord, location of spinal cord and functions of the spinal cord. Then last one, that is the excitement, generation and the conduction of the impulse from one nerve to the another nerve across the synapse. टॉपिकचा हा जो पहिला पार्ट आहे, ह्या पहिल्या पार्टमध्ये ब्रेन म्हणजे काय, ब्रेनचे डिपार्टमेंट कुठले कुठले, त्या प्रत्येक डिपार्टमेंटचं फंक्शन काय काय, त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड म्हणजे काय, कुठं प्रेझेंट असतं, कसं प्रेझेंट असतं, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, आणि तिसरा पार्ट म्हणजे नर्वचं स्ट्रक्चर किंवा नर्वमधून इम्पल्स जनरेट कसा केला जातो. हा पहिला पार्ट होता टॉपिकचा. टॉपिकचा दुसरा जो पार्ट आहे तो पार्ट आहे सेन्स ऑर्गन्स. ह्या जे सेन्स ऑर्गन्स आहेत, ह्या सेन्स ऑर्गनमध्ये पहिला ऑर्गन होता आय आणि दुसरा ऑर्गन होता इयर. सो हे कोणता सेन्स रिसीव्ह करतात, रिसेप्टार्स म्हणजे काय, परसिप्शन म्हणजे काय, हे आपण बघितले त्याच्यामध्ये. हा टॉपिकचा सेकंड पार्ट. आणि टॉपिकचा थर्ड पार्ट जो होता तो कोऑर्डिनेशनचा पार्ट. ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये, एंटायर बॉडीमध्ये नर्व्स ग्लँड्स कुठल्या कुठल्या आहेत आणि ह्या ज्या ग्लँड्स आहेत, ह्या ग्लँड्समधून सिक्रिशन कोणती कोणती होतात, म्हणजे हॉर्मोन्स कुठले सिक्रिट केले जातात, एन्झाईम्स कोणती सिक्रिट होतात, हे जे हॉर्मोन्स आहेत, ही हॉर्मोन्स बॉडीवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात, त्यांचे सिक्रिशन्स कमी झाल्याच्या नंतर काय होतं, सिक्रिशन जास्त झाली तर काय होतं, हा जो पार्ट आहे तो पार्ट कोऑर्डिनेशनमध्ये आपण बघितला आहे. पण ॲट द बेस लाईन ऑफ द टॉपिकच्या बेस लाईनला, कॉमन लाईनला जर आपण गेलो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक पार्ट आहे मिड ब्रेनमध्ये. तो जो हायपोथॅलॅमस आहे, हा हायपोथॅलॅमस कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ह्या 2 पॉईंट्सला एकत्र कनेक्ट करतो. हायपोथॅलॅमस इकडं ब्रेनला पण कंट्रोल करतो आणि इकडं हॉर्मोन्सना किंवा ग्लँड्सना पण कंट्रोल करतो, ज्याच्यामुळं हायपोथॅलॅमसला आपण कोऑर्डिनेटर बिटवीन ब्रेन अँड एंडोक्राइन सिस्टम और क्राइनोलॉजी आपण म्हणू शकतो.
सो ब्रेन जो आहे ह्या ब्रेनला डिवाइड केलं होतं आपण 3 पार्टमध्ये. फर्स्ट दॅट इज फोर ब्रेन, देन मिड ब्रेन, देन हाइंड ब्रेन. फोर ब्रेनमध्ये पुन्हा डिव्हायडेशन्स येतात. फोर ब्रेन अगेन डिव्हाइड्स इनटू ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम अँड डायन्सेफेलॉन. मिड ब्रेन डिव्हाइड्स इनटू क्रुरा सेरेब्री and corpora quadrigemina. And third, that is hind brain, divided into again 3 subdivisions, that is medulla oblongata, pons varolai and cerebellum. So in the structure or in the part of the brain, we studied about the dividations or the constitution of the cerebrum and cerebellum in the brain. So that is near about 80 to 82%, 80 to 82% of the cerebrum is there. 10 to 12% cerebellum is there. That means cerebrum is the first largest part, cerebellum is the second largest part, and the remaining is all, that is diencephalon, cerebellum, then corpora quadrigemina, crura cerebri and so on. So after structure we goes or move towards structure of spinal cord. Structure of spinal cord in their dimensions near about 2.5 centimeters in the width and 42 centimeters in the length. Then terminal portion of the spinal cord and the connection of the spinal cord to the medulla oblongata we studied. Then last part, that is conduction and generation of the impulse from one nerve to the another nerve through the chemical synapse and electrical synapse. So that is the first part. Then second, that is sense organ, in which the morphology and the functions of the eye, and the second one, that is the morphology and the functions of ear. So these are the sense organs. And the last or third part, that is coordination, in which we very well known about endocrine system, that is the glands which directly pour their secretions into the blood. The master gland, that is pituitary gland, which controls the all remaining glands like thyroid gland, parathyroid gland, then supraadrenal glands, then ovaries, then testes, then Langerhans, that means pancreas. सो ह्या पार्टमध्ये आपण वेगवेगळ्या ग्लँड्स, ग्रंथी बघितल्या, त्यांची सिक्रिशन्स बघितली आणि द हायपर सिक्रिशन ऑफ द रिस्पेक्टिव्ह ग्लँड्स ऑर हॉर्मोन्स अँड हायपोसिक्रिशन्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह ग्लँड्स ऑर द हॉर्मोन्स, हे सुद्धा आपण स्टडी केलेलं आहे. दोन वेगवेगळे कन्सेप्ट, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट्स आपण एका टॉपिकमध्ये बघितले. CETसाठी हे दोन्ही टॉपिक स्टडी एकत्र करणं गरजेचं राहतं. ह्या टॉपिकमधल्या टेक्स्टबुकमधल्या प्रत्येक सेंटेन्सवरती एक MCQ तयार होऊ शकतो. सो MCQची स्टडी करत असताना ज्यावेळेला तुम्ही हा टॉपिक थरोली रीड करताय, वाचून घेताय, त्यावेळेला त्या सेंटेन्समध्ये इम्पॉर्टंट असणाऱ्या प्रत्येक वर्डला अंडरलाईन करत गेलात, प्रत्येक इम्पॉर्टंट शब्दाला अंडरलाईन करत गेलात, तर तुमच्या लक्षात येईल की नियर अबाउट 450 ते 500 MCQज ह्या एका टॉपिकवरच तयार होतात. मी क्वांटिटी जास्त सांगतोय, पण MCQज रिपीट होऊन वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्याची पद्धत ह्या टॉपिकवरती खूप आहे. सो त्यासाठी ह्या टॉपिकमध्ये MCQज प्रॉपर पद्धतीनं समजून घेणं, रीड करणं गरजेचं राहतं.
आपण आता ह्या टॉपिकमधले काही MCQs बघूयात. ह्याच्यामध्ये ब्रेनचे आहेत, सेन्स ऑर्गनचे पण आहेत आणि कोऑर्डिनेशनचे दॅट इज हॉर्मोन्सचे पण काही MCQs आहेत. सो पहिला MCQ आहे, इन ह्युमन ब्रेन कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना रिप्रेझेंट्स फोरब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन और स्पायनल कॉर्ड. आता याच्यात स्पायनल कॉर्ड हा तर ऑप्शन होऊ शकत नाही, कारण कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना हा ह्या 3 पार्टमध्ये म्हणजेच फोरब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन ह्या तिघांपैकी एक पार्ट कोणतरी असणार आहे. सो जनरली कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना इज ए डिव्हिजन ऑफ मिड ब्रेन आणि म्हणून याचा पहिला ऑप्शन जो आहे तो ऑप्शन आहे मिड ब्रेन. आपण बघितल्या पद्धतीनं फोर ब्रेनमध्ये 3 पार्ट सांगितले, मिड ब्रेनमध्ये 2 सांगितले, त्याच्यामध्ये कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि क्रुरा सेरेब्री सांगितला आणि तिसरा जो आहे तो आहे हाइंड ब्रेन, ज्याच्यामध्ये आपण सेरेबेलम, पॉन्स वेरुला, मेडुला ऑब्लॉंगेटा असे सांगितले किंवा बघितलेले पण आहेत. सेकंड, द कॅव्हिटी ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या कॅव्हिटीला काय म्हटलं जातं? आयदर ब्लास्टोसिल और एंटेरोसिल और स्किझोसिल और सेंट्रल कॅनाल. तर स्पायनल कॉर्डच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर स्पायनल कॉर्डच्या सेंटरला एक छोटासा कॅनॉल प्रेझेंट असतो किंवा कॅव्हिटी प्रेझेंट असते, ज्याला आपण सेंट्रल कॅनाल असं म्हणणार आहोत. नेक्स्ट, ब्रेन डेव्हलप्स फ्रॉम. ब्रेनची डेव्हलपमेंट कुठून होते? सो आपल्याला माहिती आहे वयाच्या 6व्या वर्षापर्यंत ब्रेन हा बऱ्यापैकी डेव्हलप होतो. नियर अबाउट 30,000 मिलियन्स ऑफ द न्यूरॉन्स इन प्रेझेंट इन द ब्रेन आपण ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं आहे. सो ब्रेन जो आहे तो ब्रेन डिराईव्ह कुठून होतो? सो ब्रेन इज डिराईव्ड फ्रॉम द एक्टोडर्म. ह्युमन रिप्रोडक्शनचा टॉपिक आपण बघितला टेक्स्टबुकमध्ये. जर फेट ऑफ जर्मिनल लेअर हा पॉईंट बघितला, रिप्रोडक्शन टॉपिकमध्ये फेट ऑफ जर्मिनल लेअर हा पॉईंट बघितला, तर बॉडीमध्ये कोणकोणते ऑर्गन्स कोणत्या लेअरपासून तयार होतात हे प्रॉपर दिले. एंडोडर्मपासून कुठले कुठले ऑर्गन तयार होतात, एक्टोडर्मपासून कुठले कुठले ऑर्गन तयार होतात आणि मिझोडर्मपासून कुठले कुठले ऑर्गन्स तयार होतात. सो इथं एक्टोडर्म जो आहे या एक्टोडर्मपासून ब्रेनची डेव्हलपमेंट होते असं आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट, थर्मो रेग्युलेटरी सेंटर इन द बॉडी इज. आता याचा रेफरन्स परत एकदा ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये आपल्या गेलेला आहे. बॉडीमध्ये डिफेन्सिव्ह मेकॅनिझम म्हणून बॉडीचं टेम्परेचर कमी जास्त करणं हे फंक्शन हायपोथॅलॅमसचं असतं आणि म्हणून हायपोथॅलॅमसला आपण थर्मो रेग्युलेटर सेंटर ऑफ द बॉडी असं म्हणणार आहोत. सो याचा आन्सर असेल हायपोथॅलॅमस. Then, in human eye, maximum refraction of light takes place in cornea, aqueous humor, lens or vitreous humor. 4 ऑप्शन दिलेत आपल्याला, ज्याच्यामध्ये कॉर्निया, देन ॲक्वियस ह्युमर, देन लेन्स आणि विट्रियस ह्युमर असे 4 ऑप्शन दिले. सो याच्यामध्ये लाईटचं रिफ्रॅक्शन जास्तीत जास्त कशात होतं असा क्वेश्चन आहे. सो आपल्याला माहिती आहे की मेकॅनिझम किंवा व्हिजनची जी मेकॅनिझम आहे आयची, ह्या व्हिजनच्या मेकॅनिझममध्ये लाईटचे खूप इम्पॉर्टन्स असतात. लाईट खूप गरजेचा पार्ट किंवा महत्त्वाचा पार्ट प्ले करत असते. आपल्याला व्हिजनमध्ये हे माहिती आहे की ज्या वेळेला लाईट ही लेन्सवरती पडते किंवा प्युपिलमधून लेन्सवरती जाते आणि लेन्समधून ज्यावेळेला ती आतमध्ये जाणार आयबॉलच्या आतमध्ये, आयबॉलच्या आतमध्ये जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला आपण विट्रियस चेंबर असं म्हटलं आणि त्या विट्रियस चेंबरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या फ्लुइडला आपण विट्रियस ह्युमर असं म्हटलं होतं. विट्रियस ह्युमर. हे विट्रियस ह्युमर क्रॉस करून ती लाईट जी आहे ती लाईट पडते आतमधल्या इंटरनल लेअरवरती, ज्याला आपण रेटिना असं म्हटलं होतं. सो लाईट जी आहे ही लाईट बाहेरून ज्या वेळेला डोळ्याच्या आतमध्ये ट्रान्सफर होणार त्यावेळेला ती कॉर्निया जो आहे बाहेरचा लेअर, ह्या कॉर्नियावरून मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये रिफ्रॅक्ट केली जाते. सो द आन्सर इज कॉर्निया ऑफ ह्युमन आय. नेक्स्ट क्वेश्चन, रोडॉप्सिन इन आय विल रिक्वायर. डोळ्यामध्ये रोडॉप्सिन जे आहे ह्या रोडॉप्सिनची क्वांटिटी मेंटेन करणं गरजेचं आहे. ह्याचं कारण असं असतं
की रेटिना जो असतो, इंटरनल लायनिंग ऑफ द आय, ह्या रेटिनावरती फोटो रिसेप्टर सेल्स असतात जी लाईट रिसीव्ह करतात. ते फोटो रिसेप्टर सेल किंवा रेटिना जो आहे, ह्या रेटिनाचा प्रॉपर मेन कंपोजिटर जो आहे तो असतो रोडॉप्सिन, विच इज कॉन्ज्युगेटेड प्रोटीन. कारण रोडॉप्सिनमध्ये रेटिनॉल आणि ऑप्सिन असे दोन वेगवेगळे केमिकल्स असतात. आणि मेकॅनिझममध्ये आपण बघितलं आहे की ज्या वेळेला वेन लाईट एंटर्स थ्रू लेन्स अँड एक्सपोज or bombard over retina, it causes dissociation of rhodopsin into retinol and opsin. So finally the resultant structure of the opsin gets changed due to that action potential is generated which is received by optic nerves or photoreceptor cell, ganglionic cell and optic nerve, and the action potential transferred towards the brain where visualization takes place. हे मेकॅनिझम आपण बघितलं होतं. सो दिसण्यासाठी किंवा विजनचं मेकॅनिझम प्रॉपर होण्यासाठी रेटिनॉल असणं गरजेचं आहे, ऑप्सिन असणं गरजेचं आहे. आणि ऑप्सिन आणि रेटिनॉल हे जे आहेत हे दोन्ही प्रेझेंट असतात रोडॉप्सिनमध्ये. सो रोडॉप्सिन जे आहे, ह्या रोडॉप्सिनला विटॅमिन ए मॅनेज करत असतं, रिकवर करायला मदत करतं, मेंटेन करायला मदत करतं. आणि विटॅमिन एचा मेजर सोर्स जो आहे तो मँगो नाही, व्हीट नाही, बनाना नाही, त्यांच्यापेक्षा म्हणजे ह्यांच्यामध्ये विटॅमिन ए जरी असलं तरी विटॅमिन एचा रिच सोर्स जो आहे तो असतो कॅरट. आणि कॅरट जे आहे, कॅरट आयला विटॅमिन ए प्रोव्हाइड करत असतं, ज्याच्यामुळं रोडॉप्सिनची क्वांटिटी मेंटेन राहते. सो आन्सर इज कॅरट. द नेक्स्ट, ॲपर्चर कंट्रोलिंग लाईट पॅसेज इन द आय. लाईट बाहेरून जशी आतमध्ये पास होते ती लाईट कंट्रोल करणं किंवा कंट्रोल करण्यासाठी जे ॲपर्चर प्रेझेंट असतं ऑन द सरफेस ऑफ लेन्स विच इज नोन ॲज प्युपिल, त्याला आपण प्युपिल असं म्हणतो. सो प्युपिल जे आहे ते प्युपिल बाहेरून आतमध्ये जाणाऱ्या लाईटची क्वांटिटी मेंटेन करत असतं. जर बाहेर लाईट कमी असेल तर प्युपिल जे आहे हे प्युपिल डायलेट होतं, मोठं होतं, ज्याच्यामुळं लेन्स मॅक्सिमम ओपन होते आणि मॅक्सिमम लाईट आतमध्ये जाते. जर बाहेर लाईट प्रखर असेल, जास्त असेल तर प्युपिल जे आहे ते प्युपिल कन्स्ट्रिक्ट होतं, ज्याच्यामुळं लेन्स क्लोज होते आणि कमीत कमी जेवढी हवी तेवढीच लाईट आतमध्ये ट्रान्सफर केली जाते. म्हणून प्युपिल इज द मोस्ट कंट्रोलिंग लाईट युनिट आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स सिक्रीट्स. क्वेश्चन परत एकदा लक्षात घ्या. पॅनक्रियासच्या आयलेट्स ऑफ द लँगरहॅन्स ज्या आहेत ह्याच्यामधून कोणता हॉर्मोन रिलीज केला जातो? ॲड्रेनालिन, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन दॅट इज ACTH, इन्सुलिन, or FSH that is follicle stimulating hormone. So the answer is insulin, as we know or very familiar. इन्शुलिन बद्दल आपल्याला बरंचसं माहिती आहे. पेप्टाइड हॉर्मोन आहे, पॅनक्रियाजमधून रिलीज केला जातो आणि बॉडीमधली शुगर लेवल मेंटेन करायला तो मदत करतो. ॲड्रेनालिनला आपण लाईफ सेव्हिंग ड्रग असं पण म्हणतो. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन हा जो आहे हा हॉर्मोन किडनी किंवा रेनिंग ज्याला आपण म्हणतो, रिनल म्हणतो, इथून रिलीज केला जातो. FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हा ओव्हरीचा हॉर्मोन जो ओव्ह्युलेशनला मदत करतो. द नेक्स्ट, विच सबस्टन्स इज रिलीज्ड इन एक्सेस क्वांटिटी ड्युरिंग एक्साइटमेंट? इन एनी टाईप ऑफ एक्साइटमेंट, कुठल्याही एक्साइटमेंटमध्ये कोणता सबस्टन्स रिलीज केला जातो, सिक्रीट केला जातो, असा तो क्वेश्चन आहे लार्ज क्वांटिटीमध्ये. सो कॉर्टिसोन, सेरोटोनिन, ॲड्रिनालिन आणि नॉरएफिड्रिन. सो या सगळ्यांच्यामध्ये लक्षात राहू द्या, ॲड्रिनालिन हा जो हॉर्मोन आहे हा हॉर्मोन महत्त्वाचा पार्ट प्ले करतो. सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टममध्ये आपण ॲड्रेनालिन, नॉरएफिड्रिन किंवा ॲसिटिल कोलिनची फंक्शन्स बघितली आहेत.
ॲड्रेनॅलिन जो आहे हा ॲड्रेनॅलिन हार्टबीट इन्क्रीज करतो, रेस्पायरेटरी रेट इन्क्रीज करतो आणि ज्याच्यामुळं ॲड्रेनॅलिन जो आहे तो ॲड्रेनॅलिन कुठल्याही एक्साइटमेंटमध्ये मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये बॉडीमध्ये रिलीज केला जातो. अँड द लास्ट क्वेश्चन, अंडर सिक्रिशन ऑफ डॅश रिझल्ट इन क्रेटिनिझम. अंडर सिक्रिशन ऑफ डॅश रिझल्ट इन क्रेटिनिझम. ऑप्शन्स आहेत थायरॉक्झिन, टेस्टोस्टेरॉन, कॅल्सिटोनिन आणि ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन. सो इथं क्रेटिनिझम जो डिसीज आहे हा क्रेटिनिझम डिसीज जनरली थायरॉक्झिन किंवा थायरॉइड ग्लँडची सिक्रिशन जी असतात ही सिक्रिशन्स कमी झाली म्हणजे हायपो झाली, ज्याला आपण हायपोसिक्रिशन असं पण म्हणू शकतो. ही जर सिक्रिशन्स थायरॉक्झिनची जर सिक्रिशन्स कमी झालीत तर तयार होणारा किंवा क्रिएट होणाऱ्या डिसीजचं नाव असतं क्रेटिनिझम. सो हे जे MCQs बघितलेत ह्या MCQs शिवाय असे बरेचसे MCQs आहेत जे तुम्हाला कंट्रोल टॉपिकमध्ये वेगळे बघायला मिळतील, सेन्स ऑर्गनमध्ये वेगळे बघायला मिळतील आणि कॉर्डिनेशनवरती वेगळे बघायला मिळतील. सो गो थरोली थ्रू दिस टॉपिक. थँक्यू.